श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर PA भाग 3 सत्र 6 विषय मराठी या अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण नागपूर विद्यापीठाद्वारे मराठी विषयासाठी नेमलेले पुस्तक साहित्य रंग भाग 3 मधील पाठ 4 अभ्यासासाठी घेत आहे. पाठाचं शीर्षक आहे हिराबाई. लेखक आहे पु ल देशपांडे. पु ल पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आज सर्वप्रथम पु ल देशपांडे यांचा परिचय बघणार आहोत आणि त्यानंतर पाठाला सुरुवात करणार आहोत. पु ल देशपांडे यांचं पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. जन्म 1919, मृत्यू 2000. पु ल देशपांडे यांचं नाव मराठीतले विनोदी लेखक म्हणून सर्वांना परिचित आहे. परंतु याशिवाय सुद्धा पु ल देशपांडे यांनी वेगवेगळ्या साहित्य प्रकारामध्ये लेखन केलेलं होतं आणि हे लेखन कोण्या प्रकारचं होतं याचा परिचय आता आपण इथे बघणार आहोत. विनोदी लेखक, नाटककार, प्रवासवर्णनकार, ललित निबंधकार, व्यक्तिचित्रणकार म्हणून मराठी साहित्यात विख्यात. सोबतच वक्तृत्व, अभिनय, पटकथा, संवाद, संगीत दिग्दर्शन इत्यादी कलाशी निष्ठा ठेवून कार्य करणारे बहुरूपी कलावंत. जीवनातील रूढ झालेल्या प्रथा व परंपरा यातील विसंगती आणि हास्यास्पदता अचूकपणे टिपून ते विनोद निर्मिती करतात. हजरजबाबी विनोद हा त्यांचा खास विशेष. व्यक्ती आणि वल्ली या त्यांच्या पुस्तकास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. पु ल देशपांडे यांचा परिचय देताना सुरुवातीलाच म्हटलं आहे की ते विनोदी लेखक आहे. यासोबतच ते नाटककार आहे, प्रवासवर्णनकार आहे, ललित निबंधकार आहे, व्यक्तिचित्रणकार आहे आणि एवढंच नव्हे तर वक्तृत्व, अभिनय, पटकथा, संवाद लेखन, संगीत, दिग्दर्शन या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांचा व्यक्ती आणि वल्ली हा विनोदी लेख संग्रह प्रसिद्ध आहे. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. भारत सरकारने पद्मश्री हा बहुमान देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. सोबतच इचलकरंजी येथे 1974 भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षसुद्धा होते. त्यांची काही पुस्तकांचा परिचय आपण इथे करून घेऊ. बटाट्याची चाळ, नुसती उठाठेव, फुगीर भरती, असामी, गोळाबेरीज, खिल्ली इत्यादीही त्यांचे विनोदी लेख संग्रह आहेत. याशिवाय अपूर्वाई, वंगचित्रे, जावे त्यांच्या देशा, पूर्वरंग इत्यादी प्रवासवर्णने आहेत. तुका मने आता, भाग्यवान, तुझे आहे तुझपाशी, अंमलदार, ती फुलराणी, सुंदर मी होणार इत्यादी स्वतंत्र व रूपांतरित नाटके आहेत. आम्ही लटके ना बोलू, मोठे मासे छोटे मासे, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका आहे. व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, गुण गैन आवडी, मैत्र, आपुलकी हे व्यक्तिचित्रण संग्रह आहे. एका कोळ्याने ही अनुवादित कादंबरी आहे. तर बटाट्याची चाळ व अन्य एकपात्री प्रयोगांना विलक्षण लोकप्रियता लाभलेली आहे. अशा प्रकारे येथे पु ल देशपांडे यांनी मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलेलं आपल्याला दिसते. याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या भूमिकासुद्धा जीवन जगताना साकारलेल्या दिसतात. मानवी प्रवृत्तीमधील विसंगतीचे विनोदी व उपहासपूर्ण दर्शन, प्रामुख्याने मध्यमवर्गीय जीवनदृष्टीचे निखळ विनोदाद्वारे प्रत्येकाचे चित्रण, जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारा, कारुण्याची किनार असलेला व हसवितांना अंतर्मुख करणारा विनोद हे त्यांच्या वाङ्मयाचे ठळक वैशिष्ट्य आहे. पु ल देशपांडे यांच्या वाङ्मयाचे ठळक वैशिष्ट्य कोणते? तर मानवी प्रवृत्तीतील विसंगतीचे विनोदपूर्ण दर्शन,
यासोबत मध्यमवर्गीय जीवनाचं चित्रण, यासोबतच हसवितांना अंतर्मुख करणारा विनोद ही त्यांच्या वाङ्मयाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. आता सर्वात शेवटला भाग म्हणजे पाठाचा परिचय आहे. आता आपण जो अभ्यासासाठी पाठ घेतला आहे त्या पाठाचं शीर्षक आहे हिराबाई. हिराबाई बडोदेकर या गायिका होत्या आणि या गायिकेच्या जीवनावर पु ल देशपांडे यांनी लेख लिहिला आणि हाच लेख इथे अभ्यासासाठी दिलेला आहे. त्याचा विषय काय आहे हे आहे तर गणगोत या सुप्रसिद्ध व्यक्तिचित्र संग्रहातून घेतलेले हे वास्तवदर्शी व्यक्तिचित्र पु लच्या लेखन सामर्थ्याचे दर्शन घडविणारे आहे. प्रस्तुतचा हा जो लेख आहे तो त्यांच्या गणगोत या व्यक्तिचित्रण संग्रहातून घेतलेला आहे. हिराबाई बडोदेकर या महान शास्त्रीय गायिकेच्या गायनाची व व्यक्तिमत्वाची महानता, हिराबाई बडोदेकर या गायिकेच्या व्यक्तिमत्व आणि तिच्या शास्त्रीय गायनाची महानता यांचं शब्दचित्रण लेखकानं या पाठातून मांडलेलं दिसते. या रेखाटनातून पु ल देशपांडे यांनी प्रभावीपणे अधोरेखित केलेली आहे. प्रस्तुतचा पाठ म्हणजे हिराबाई बडोदेकर या शास्त्रीय गायिकेवरचा आधारित पाठ आहे. त्यामध्ये हिराबाई बडोदेकर यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, हिराबाई बडोदेकर यांचं गायन कसं होतं याचं वर्णन लेखकाने येथे केलेलं दिसून येते. यानंतर आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करणार आहे. आता हा पाठाचा लेखकाचा परिचय झाला. यानंतर आपल्याला प्रत्यक्ष पाठ घ्यायचा आहे. तो पाठ आपण समोरच्या तासिकेमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.